आशीर्वाद मिळालेत. आणि आपण ज्या आवारात, ज्या पवित्र स्थानामध्ये बसलो आहे ते म्हणजे गणपती बाप्पाचं, अगदी आपल्या डोंबिवलीकरांचं आवडीचं स्थान, आपलं गणेश मंदिर. मग गणपती बाप्पाच्या आवारात बसून गणपती बाप्पाचं गाणंच नाही गायलं तर कसं होईल. आपल्याकडे आपल्यासाठी गणपती बाप्पाचं गाणं घेऊन येत आहे आरोही नायर. आणि बघूया हां ती मुलगी किती मोठी आहे, कारण फार मोठं गाणं आणि खूप क्लिष्ट गाणं ती आपल्यासमोर सादर करणार आहे. आरोही नायर, ये. आणि ते गाणं आहे गणनायकाय गणदेवताय. खरं तर याचे शब्द हे संस्कृतमधले शब्द आहेत आणि या प्रत्येक शब्दाला एक त्याचा असा अर्थ आहे. इतक्या छोट्या वयात हे गाणं म्हणण्याची जिगर ठेवणं आणि ते निभावून देणं ही खरंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडात स्वागत करा. आजचं आपली ह्या कार्यक्रमाची ही पहिली प्रस्तुती आहे गणनायकाय. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्याय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुणवे गुणगुणवे तुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
आज आपण गुरुविषयी बोलत होतो आणि अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसलेले आपल्या तेजस्विनी मॅडम. कारण तिचं जसं गाणं चालू झालं तसं तिने तिला सुरुवात करून दिली आणि नंतर तिचं तिला पोहायला दिलं आणि मग शेवटी जिथे जिथे ती अडखळत होती तिथे तिथे तिला साथ दिली. गुरु हा असाच असतो. आपल्या आयुष्यात आपले गुरु हे असेच असतात. सुरुवात करून देतात फक्त आणि मग नंतर तुम्ही पोहत राहत. आम्ही जेव्हा केव्हा गरज असेल आम्ही मागे आहोच. आणि आय एम डेफिनेटली शुअर की आपण बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना कधी ना कधीतरी याचा अनुभव नक्कीच आला असेल.